महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी युतीचे संकेत दिलेत। कधी काळी उद्धव ठाकरेंची टाळी नाकारणारे राज ठाकरे आता स्वतःच टाळी द्यायला उत्सुक आहेत, पण त्यांच्या सोबत युती करायला कोणी तयार होईल का? पाहूया रिपोर्ट। तो सध्या काय करतोय? महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा प्रश्न सध्या सर्वांनाच पडलाय। आतापर्यंत नेहमीच स्वबळावर लढण्याची भाषा करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पण सध्या ते करतायत तरी काय? गेल्या विधानसभा निवडणुकीत जुन्नरमधून मनसेचा कसाबसा एक आमदार निवडून आला, तेव्हापासूनच मनसेच्या इंजिनाला सॉलिड गळती लागली आहे। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एक नगरसेवक पक्ष सोडून चाललाय, त्यामुळेच की काय राज ठाकरेंनी आता युतीचे संकेत दिलेत। युतीचा प्रस्ताव आल्यास नक्की विचार करणार असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। झी 24 तासची अनौपचारिक गप्पांदरम्यान ते बोलत होते, मात्र ते स्वतः कुणासोबत युती करण्यास इच्छुक आहेत हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवलंय। सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्या संसारात वारंवार खटके उडतायत। या दोघांचा काडीमोड होणार का? आणि काडीमोड झाल्यास भाजप मनसेसोबत घरोबा करणार की शिवसेना? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राज ठाकरेंच्या वर्षावर मुख्यमंत्र्यांसोबत आतापर्यंत 3 गोपनीय बैठका झाल्याचं समजतंय। काही महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी अचानक मातोश्रीवारी केली होती। त्या भेटीचा तपशील अजूनही गुलदस्त्यातच आहे। सेना भाजप युतीचा तिढा न सुटल्यास मनसेचा पर्याय किंवा दबाव म्हणून वापर होऊ शकतो। दरम्यान मनसेशी युती करण्याबाबत थेट प्रश्न विचारला तेव्हा उद्धव ठाकरेंनी चक्क हात जोडले आणि जय महाराष्ट्र केला। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका आहे की युतीला जर आला तर मी चर्चेला तयार आहे। तुर्तास युतीची जास्त गरज आहे ती मनसेला। शिवसेना किंवा भाजपशी युती करून झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न दिसतोय। युतीचं इंधन मिळालं नाही तर मनसेचं इंजिन आणखी किती काळ धावू शकेल हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। मुंबईसह महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असताना शिवसेना भाजप युतीची चर्चाही गरम झाली। कटुता येऊ न देता युती करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे, तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील युतीबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचा आग्रह केला आहे। निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील, त्यामुळे युतीबाबत काय निर्णय घ्यायचा तो लगेच घ्या असं ठाकरेंचं म्हणणं आहे। त्यांनी आज मातोश्रीवर मुंबईतले विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि नगरसेवकांची बैठक घेतली। दोन्ही पक्षांचे नेते उद्यापासून प्राथमिक चर्चा सुरू करतील अशी सूत्रांची माहिती आहे। जागा वाटपाबाबतीत निर्णय मात्र मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेच घेतील असं समजतं। रणनीती ठरवण्याकरता काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी युतीकरता आग्रह धरल्याची माहिती आहे। बैठकीला भाजपचे संघटन मंत्री आणि भाजपचे पालकमंत्री सहभागी झाले। मला वाटतं आता जास्त काही दिवस त्याला राहिलेले नाहीयेत। उद्या परवाकडे निवडणूक आयोगच युतीची नाही निवडणुकीची घोषणा करेल आणि त्याच्यानंतर मात्र आमची युती होणार की नाही हे लवकरात लवकर आम्हाला सांगावंच लागेल, कारण तोपर्यंत नाहीतर निवडणुका होऊन जातील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।